खायची आजची मिक्स कडधान्य उसळ. ही उसळ पौष्टिक, चवदार आणि महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय अशी रेसिपी आहे. यासाठी लागणारे साहित्य हे भिजवलेले वाटाणे, चणे, भिजवलेली चवळी आणि मोड आलेले मठ. या पद्धतीची उसळ मी माझ्या आईकडून शिकलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण आज ही उसळ बनवू. अशाच नवनवीन रेसिपीसाठी खाली दिलेल्या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तर चवीला चमचमीत आणि झणझणीत लागणारी उसळ झटपट करायला घेऊया. आता आपण चणे वाटाणे टाकूया. आता आपण चवळी टाकू. मी कुकर मध्ये चणे, वाटाणे आणि चवळी टाकली आहे, पण मी मठ नंतर टाकणार आहे कारण मठ जास्त शिजून जातात, त्याच्यामुळे याला जास्त शिट्या घ्याव्या लागतात. मठ एका शिट्टीमध्ये होऊन जातात. चणे वाटाणे शिजताना मी याच्यात थोडंसं मीठ घालून घेते, म्हणजे ते चवीला छान लागेल. आता आपण उसळीचा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी घेतलाय मी आल्याचा छोटा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर, आणि सोबतच मी अर्धा टमाटा, थोडंसं जिरं. उसळीचा मसाला आपला तयार झालेला आहे. चणे, वाटाणे आणि चवळी शिजून झाली. बघा किती छान शिजली. मोड आलेली मठ टाकून घ्या. मठ टाकून आपण एका शिट्टी करू. आता आपण उसळ बनवायला घेऊ. यासाठी आपण तेल घेतलं आहे 3 पळ्या छोट्या. या रेसिपी मध्ये मी अजिबात कांदा वापरलेला नाहीये आणि माझी आई पण याच पद्धतीने बिना कांद्याची ही उसळ बनवायची. जिरं टाकू. अर्धा टमाटर मी याच्यात टाकून घातला आणि अर्धा टमाटर मी मसाल्यात दळला होता. 2 तेजपान, थोडेसे दालचिनी, 2-3 लवंग, थोडासा धुवून घेतलेला कढीपत्ता, थोडीशी कसुरी मेथी, आता इथे टाकू आपण लाल चटणी 3 चमचे. तुम्हाला चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. अर्धा चम्मच हळद, 2 चमचे धणे जिरे पूड, थोडंसं पाणी घालून जेणेकरून मसाला चटकट लागेल. उसळीची चव वाढवण्यासाठी थोडासा मी मॅगी मसाला वापरते. सगळ्या शेवटी टाकू आपण मी घरी बनवलेला गरम मसाला. मसाला तयार झालेला आहे. आपण आता सगळे कडधान्याचं मिक्स करू. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर आपण याच्यात प्रमाणानुसार पाणी टाकू. खूप पाणी टाकायचं नसतं. कमी पुरता मीठ घालते. मीठ थोडं कमीच घाला कारण आपण चणे वाटाणे शिजवले तेव्हाही थोडंसं मीठ घातलं. मॅगी मसाला स्वादानुसार टाकलेला आहे. हे करून त्याचं सुगंध खूप छान उसळमध्ये मुरेल. थोडंसं अजून पाणी टाकून घेऊ. त्याने आपल्यासाठी झटपट उसळ
आता ही आपली झणझणीत उसळ तयार आहे. तर मित्रांनो, आपली उसळ तयार आहे. तर नवीन नवीन रेसिपीसाठी शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर मग झणझणीत उसळ खायला.